काय उन्हा तानाचं बोलिलं राव तुम्ही चेअरमन असं नका ना फिरत जाऊ ना बरं गाडी घेऊन यायची ना मस्त मोठी गाडी आहे काय ती काय पुसायला ठेवली काय नुसती घरातून निघलो त्यावेळेस एवढं ऊन नव्हतं आता असं ऊन झालंय सरपंच लाई झाली नुसती अशी अंगाची 500 भाग झाले तुमची नुसती फॉर्च्युनर नुसती गॅरेज मध्येच फॉर्च्युनर बाहेर काढीचा कधी मधी मला ऊन लागलं तरी चालेल पण गाडीला ऊन लागलं नाही पाहिजे आणि मी जपतो एवढं गाडीत एवढा जीव आहे माझा त्यामुळं गाडी अशी मस्त पैकी रोज सकाळी हळद कुकू वाज जा तिला अहो कधीतरी बाहेर काढतो मी ती अशी जपून वापरतो मी अहो एवढं ऊन झालंय अहो नुसतं बाहेर निघलं ना अंग असं भाजून निघत आहे भाजून आणि भाजून निघते चक्कर येते लोकांना मळमळ होत्यात उलट्या होत्यात उष्माघात व्हायला लागले लोक मरायला लागलेत उष्णतेने असं जरा काळजी घ्यायला पाहिजे ना सरपंच हा ना त्याच्यात आता काय हे ऊसाचे रसन तीन पितेत ना लोक तर कधी ऊसाच्या रसामध्ये बर्फ त्या बर्फामध्ये पाणी कसं कसं टाकीत कुठलं मी जर गेलो ना ऊसाचा रस प्यायला तर बिगर बर्फाचा मागतो सर आणि भरपूर पाणी पितो मी आणि फ्रीज मध्ये तर फ्रीज मधलं तर पाणी मी शक्यतो पितच नाही हे मोठा रांजण आणून ठेवलेला आहे मी आमच्या दारात लोक वाट सुरू पितात आणि मी रांजातलं पाणी पितो कसं होतं ऊसाचा रस पिणं काय वाईट नाही पण काय होतं ते बर्फ चांगला पाहिजे ऊसाचा रस एक नंबर पण बर्फ वाईट आहे ना तेच ना काय मला सांगा उष्माघातानी माणसं अहो आता मी येत होतो कांदे काढायचा सीझन चालला राव काय त्या बाया राव उन्हात कांदे काढीत कसं वाटत असेल तर वाट भाऊ आता ते आपल्या शेजारच्या गावात नाही उष्माघाताने एक बळी गेला राव गेला काय आता काय करणार त्याला पोटासाठी लोकांना उन्हात अनात काम करावं लागतंय सरपंच सगळ्यांचीच काही सगळी चांगली परिस्थिती नाही तुम्हाला सांगतो गरिबी खरंच अभिशापच अभिशाप गरीबाला आणि भूक असली ना पोटात तर ऊन तहान पाऊस काहीच दिसत नाही याच्यावरून मला आठवलं सरपंच मी सकाळी म्हैस धुतली आणि थोडी उन्हाला बांधली ती अजून उन्हात आहे मी युग जाऊन जनावरांना सुद्धा लय त्रास होतोय जनावर सुद्धा गोठ्यात बांधत जा आणि ते ताक बी पेत जा जरा सब्जा बिब्जा टाकी जा त्याचा ताकात आणि पेत जायचं ताक म्हणू नका दही म्हणू नका सरबत कोकम सरबत टरबूज खरबूज काकडी हे असं नुसतं घरात आणून ठेवलंय मी सध्या जेवण बंद आणि पेय चालू आहेत पेय म्हैस वाट बघत विसरलो आहे का ती म्हैस बांधून येतो नाही तर बांधा हा तिला उष्माघात व्हायचा अरे कामल्याची बंद करणार छत्री आता कशाला सावलीत बसलाय तू मगापासून ती छत्री डोक्यात लागत तोंडाला लागत आपण ऊनच तेवढं आता चेअरमन आपण तरी काय करावं आता आहे तेवढं ऊन तर आहे उन्हाळ्याला भयंकर आहे ह्यावेळेस काय नुसती लाई होती नुसती अंगाची म्हणून चिंचा झाडा खाली म्हणला मी काय म्हणतो चेअरमन ऐका ना उद्या तुमचा फोन बिन बोला तुम्ही महत्वाचे काम आहे राव चल बोल मी काय म्हणतो जरा मस्त वॉटर पार्कला जाऊ थंड पाणी एकदम जेवणाचे तिकीट विकेट तिथं आतमध्ये सगळं फ्री असतं खाऊ पिऊ मस्त मजा कर एन्जॉय करू दिवसभर पाण्यात हा मला जायचंय बरं का वॉटर पार्कला पण मला फॅमिली सोबत जायचंय हे झालं तुमचं फॅमिली सोबत नंतर जाता येईल आणि कायम जातच ना राव पण सॅम अरे आपण का फॅमिली नाही करा चेअरमन आम्ही नाही तुमची चाललेत मला जाणं घेऊन आपल्या पलीकडे मळ्यात विहिरीवर जायचंय आपल्याला यायचं तुम्हाला बरं भाऊ आम्ही चाललोय स्विमिंग पूल साठी आता मला फॅमिलीला घेऊन जायचं होतं पण आता हे म्हणले नाही आम्हाला यायचं तर मग चाललो यांना घेऊन मानल्या ना मग तू इकडे येरी निवडी आणायचे सरपंचाचे तू कशाला येतो तिकडे सगळे येरी पडल्यात कोरडे आता काय त्याच्या डोकं आपटू का यायचं का यायचं बघा आता काय आता बरं चल आता कळलं तुला ना याला बी घेऊन जाऊन दे आता मी खर्च करतो आपण चौघत जायचं निघायचं का मग माझ्या बरोबर मला घेतलं तर आपल्या कंटनला घ्या ना आता तू ये ना सगळं गाव गोळा कर आपल्या गावातले लोक संपले ना शेजारच्या गावातले बी बोलून घेन चला म्हणा चेअरमनचा खर्च आहे आणि चला स्विमिंग पूलला काय तुम्हाला घेऊन राहिलं ना ते आता तुम्ही काय 4 भोंगा लावून 407 गोळा करून तिथं लावता गावात हो आता आपण चाललो मग ते नाराज आहे ना एकटा घ्या ना त्याला अहो चेअरमन तुम्हाला माहिती तो घंटा कसा आहे मागच्या पाण्यात घाण केली होती त्यांनी मग तो काही करू शकतो बाबा तिथं टपक्यावर आलं होतं मग याला कळलं पाहिजे ना घंट्याला 5 मिनिटं आला असता बाहेर मोकार येडणी करत ते येड भोळ बाबडे त्याला कधी स्विमिंग पूल आणि त्याला बघायला भेटायचं आहे आपल्या बरोबर घेऊन जाऊ त्याला जाऊ द्या पण बाकीकड कुठं काही बोलू नको कोणाला माहिती काय कोणाला माहिती काहीच नाही चला मग जाऊ आता चला आपले छत्री काढ भाऊ छत्री पहिले उघड लिहून ये दे चेअरमन वर धर चेअरमन वर चला कंटन काय बाळ भाऊ मी काय टाकलो एक काम कर ना तुला यायचं का कुठं वॉटर पार्कला वॉटर पार्क हा
मग काही जुरासिक पार्क वाणी असतं का? अरे चेअरमन, कमल्या, श्याम आणि मी आम्ही चाललेलो आहे. तुला यायचं का तिथं मस्तपैकी पावायला? मस्तपैकी तिथं थंडगार भेटणार, मस्त पावायचं, ऐश करायची तिथं. ती वॉटर पार्क म्हणजे ती पुरी आवडायला चड्ड्या घालून उड्या आणते पाण्यात, तेच काय? अशी घसरगुंडी असती पाण्यात. मी तरी कवा गेलोय? मी इकडे येईल इथं नाल्यात उड्या मारतोय. मला माहिती आहे का कसं असतं ते चाललेत म्हणून मी म्हणलं त्यांना येऊ का. मी येऊ का? मग चल ना, मग तुला तर न्यायला आलोय. चल. चला आधी इथं सरपंचाला विचारावं लागन. हराव हा सरपंच म्हणते काम धंदे सोडून कुठे गेला. मग चल सरपंचाकडे जाऊ. चल. आणि मग जाऊ तिकडं. हो सरपंच, काय रे, काय झालं? ते ना आम्हाला यायला जायचं होतं वॉटर पार्कला. हा वॉटर पार्कला? नको नको, आपल्या जवळपास एकही वॉटर पार्क नाही, लय लांब जावं लागेल. ते तुम्हाला माहित बी नाही कुठे येते काय. आम्हाला चेअरमन नेऊन राहिलेत फुकाट. हा बरोबर आहे, आता चेअरमन घेऊन जातोय, पण अरे लय आता उन्हाचे दिवस येत, कशाला कुठं जाताय तुम्ही? आपल्या इथं झाडाखाली बसायचं, वाटर क्वार्टर करीत बसले. जाऊन द्या ना, एकदा कधी नव्हतं बघितलं नाही कसं आहे काय, बघून येतात ना आम्ही. ठीक आहे, तुम्हाला जायचं जा, पण हे उन्हाचे दिवस आहेत ना, इतके डेंजर ऊन पडत आहे ना, सनस्ट्रोक वगैरे जर झाला ना तर भाऊ वाट लागेल. सनस्ट्रोक म्हणजे? अरे सनस्ट्रोक म्हणजे काय होतं, उष्माघात. उन्हात जर लय तुम्ही फिरले वगैरे, उन्हात काम केलं आणि ऊन जर लागलं ना, तर मग एखाद्याला काय होतं, त्याच्या डोक्यावर आहे ना असं थोडंसं येणे होतं, काय म्हणतात त्याला, असं हॅमरेज होतं, आघात होतो. आणि मग त्याच्यामुळे ना सनस्ट्रोकने माणूस असं खाली पडतो, असे हातपाय लटलट लटलट कापत येत, आणि मग माणूस ना जाऊ बी शकतो त्याच्यात. आलं का लक्षात? म्हणून मी ना म्हणत असतो तुम्हाला की उन्हात आणायचं, बाहेर पडू नका, फिरू नका, सकाळी दुपारपर्यंत काम करीत जा, संध्याकाळी 4-5च्या पुढं काम करीत जा. तुम्ही आता अशा उन्हात चालले, त्याच्यामुळे ना मलाच कसं तरी वाटू राहिलंय. आपण तिथं पाणीच पाणी आहे ना सगळं, आणि ते पुरी एवढे पॅन्टी घालून ती उड्या आणतात पाण्यात. ते बघायचंय का तुला? सर काय गांठी आहे. चेअरमन त्यांच्या गाडीत नेणार आहेत एसी लावून आम्हाला. हा ठीक आहे, पण तिथे गेलं ऊन लागेलच ना. पाण्यात कसं काय ऊन लागेल? छेते का त्याला? छेते का त्याला? उतारले हो. नाही. नसेल ना, काळजी घ्या पण तरी बी. हा तुम्हाला यायचं का? नाही नाही ना, तुम्ही नको. पैसे आहेत का? नाही, सगळा खर्च त्यांचा आहे चेअरमनचा. घेतले असते. नको नको, कशाला. बरं ठीक आहे, चेअरमन म्हणलं कशाला देऊ मी पैसे? हा आता तिथं गेल्यानंतर हे असं मी तर खंड्यात सांगतो पाण्यात. हा लाटच आली पाहिजे. काय झालं काय झालं याला चालू चालू? काय खायचं तुला? बरं नाही वाटत का तुला? घरी हा गार गारी कुल्फी हा बघ, हे कोल्ड्रिंक्स हे खातो का? गाड्यात सगळं खा बरं का. आता काय नाही होत. नाही. बरं वाटतंय ना तुला आता? श्वास घे, मोठा श्वास घे अगोदर. नाही, कुल्फी खाल्ले श्वास घ्या एक ते पाठ चोळू तुझे. नको नको. हा जमला. खा 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 खा. काय झालं? सरपंच ही घ्या तुमची आफत तुमच्या ताब्यात. काय झालंय काय? घंटे बस रे, बस बस त्याला काय झालं? बस इथं, बस इथं, बस इथं, बस. हळूच झालं त्याला. अरे घंटे काय झालं तुला? मला आहे ना हा ते हे झालं, काय? सनस्पोर्ट. सनस्पोर्ट झाला? हा सनस्ट्रोक झाला का? हा. आता तुला म्हणलं होतं ना बाळ्या राव, तुम्ही जाऊ नका म्हणून, तुम्ही ऐकत नाही राव अजिबात. बरं वाटत आहे का तुला आता? हा बरं वाटतं आता. आधी नुसतं असं मेंदू गरम गरम लागत होता, हा, आणि हातपाय नुसते असे 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 असे. आता बरं वाटतंय ना? आता बरं वाटतंय जरा. मग जा मग परत वॉटर पार्कला. नाही नाही, मरून द्या ते वॉटर पार्क, मला नाही जायचं. बरं आता सरपंच हा. हे आफत तुमचा माणूस तुमच्या ताब्यात. आता आम्हाला निघू द्या, येऊ का आम्ही सांभाळायला बरं का नीट. हा हा हा. चला काय उगाच तिकडे मोकर तमाशा आला आहे का नाही? चला चला, ऊन झालंय. काळजी घे भाऊ, येऊ का? हा बरं वाटतंय ना पण आता? हा बरं वाटतंय. थंड थंड. हा बरं झालं ते कंठ्याचा एकदा पिच्छा सुटला बाबा. हे जर छत्री तुझ्या बाळू बाळू चल इकडे ना. काय करतो माग तू? अहो तू गंठ्या मगाशी वॉटर पार्कला जायला एवढा आनंदीने उत्साही झाला होता, बर पण अचानक झालं कस काय? मला तो प्रश्न पडलाय. म्हणजे काहीतरी गोळे म्हणायचं का? काहीतरी घोळे, कुठंतरी पाणी मुरतंय. लपून वर्ष घंट्या, तू वॉटर पार्कला जायला एवढा एक्साइट झालता ना, आता म्हणतो जाऊन द्या मरू द्या, काय नको वॉटर पार्क. एवढं कसं काय बदल झाला बा तुझ्यात? अहो ते वॉटर पार्कला जाऊन जे करायचं होतं का ते इथंच केलं. म्हणजे यांना म्हणलं मला कोल्ड ड्रिंक पाजा, हे नाही म्हणले.
बर. मी केलं सनस्टॉक आलेच नाटक. हा. मी कोल्ड्रिंक पाजलं, लस्सी पाजली, आईस्क्रीम खाऊ घातलं, ताक पाजलं. असं आहे वय. हा मग इथंच पोट भरलं म्हणलं काय उन्हात आलं तेवढं लांब जायचं पोहायला आपली इथं विहिरी कमी आहे काय. आयला म्हणजे घंट्या तो नाटक केलं ना. हा इला लयच याडाय राव घंट्या तू. आयला ते चेअरमनला जर कळालं तर चेअरमन सोडीन का तुला. त्यांना कस काय कळण ती गेली असतील तिकडे पाण्यात उड्या आणायला. आता उचला याला उचला. काय नाही नाही ना. धर त्याला कामल्या धर अयो 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 वर खाली त्याला खाली पाड, खाली पाड. याला आहे ना अरे, आता उन्हाळी लय. अरे मारल्यामुळे खरं झालंय. पळाय पळा पळा पळा. आले काय नो बरं झालं लाईन टायमाला आयडिया सुचली. यांच्या लक्षात यायच्या पळा. अरे तो नीट झाला परत. चला चला नाटक करतोय तो.